आणि आता यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। पंतप्रधान घरकुल योजनेतल्या दिरंगाईमुळे गोरगरीब पात्र नागरिक हक्काच्या घरापासून वंचित होते आणि या नागरिकांचा संघर्ष न्यूज 18 लोकमतने चव्हाट्यावर आणला। त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट। औरंगाबादच्या हजारो गरिबांना मिळणार घर। पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जागा मिळाली। न्यूज 18 लोकमतची वंचितांना साथ, मनपाला जाग। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेताच गोरगरिबांच्या आशा पल्लवित करणाऱ्या काही घोषणा केल्या। 2022 पर्यंत गरजूंना पक्की घरं बांधून देण्याची घोषणा मोदींनी केली होती, पण पंतप्रधानांच्या याच ड्रीम प्रोजेक्टला औरंगाबादमध्ये मात्र ब्रेक लागला होता। जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या अनास्थेमुळे ही योजना रेंगाळल्याचं न्यूज 18 लोकमतनं जगासमोर आणलं। या गोंधळावर न्यूज 18 लोकमतनं प्रहार केल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली। पाठपुराव्यानंतर अखेर गरिबांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली। 52,000 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत, पण आतापर्यंत कसं होतं की जमीनच नव्हती आणि आपण बेनिफिशरीची लिस्ट काढून ठेवली तर मग लोकांना पण आशा लागते की आपलं कधी होणार आहे। त्याच्यामुळे आता आपण प्रायोरिटीवर हे 52,000 मधले जे आहेत त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जास्त कागदपत्र नाहीये, परंतु त्यांनी मीन व्हाईल जेव्हापासून त्यांनी अर्ज केले तेव्हापासून तो मे बी त्यांनी घर घेतलेलं असेल तर ते आपल्याला ते व्हेरीफाय करायचं आहे। आधार लिंक आहे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आपल्याला ते बेनिफिशरी कोण आहेत हे आपल्याला पहिले सॉर्ट आउट करायचे। पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंतर्गत एकूण 80,518 अर्जदारांचे अर्ज दाखल झाले। जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेकांना फायदाही मिळण्याची शक्यता आहे। यामुळेच मागच्या आठवड्यात डोळ्यात पाणी येऊन आपबीती सांगणाऱ्या वयोवृद्ध सय्यद मतीन यांच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसतोय। 2016 पासून अर्ज केल्यानंतर अनेक चक्रा मारून थकलेल्या सय्यद मतीन यांना आता घरकुल मिळणार असल्यानं न्यूज 18 लोकमतचे त्यांनी भरभरून आभार मानले। आपके वजह से आपने जो उस प्रपोजल को उठाया और वो उठाने की वजह से जो बातें हुई, तो अब मेरे सुनने में है कि अब गवर्नमेंट ने जगह दी है करके, और वो जगह देने की वजह से अब कुछ मेरे में उम्मीद जगी है कि चलो मेरा भी कुछ काम हो जाएगा। इसलिए मैं ये चैनल वालों को, लोकमत चैनल वालों के बहुत शुक्रगुजार हूँ और बहुत अच्छा काम करते हैं ये, और बहुत समझो गरीबों के हमदर्द हैं, इसलिए इनका बहुत बहुत शुक्रिया और बहुत बहुत अल्लाह इनको जज़ाए खैर दे। न्यूज 18 लोकमतमुळे पंतप्रधान घरकुल योजनेचा रेंगाळलेला विषय मार्गी लागणार आहे। आता भाजप जिल्हाध्यक्ष सुद्धा न्यूज 18 लोकमतचे विशेष आभार मानतात। पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनी जो आवाज उठवला होता, त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक राजूजी शिंदे यांनी सुद्धा आवाज उठवला होता की संदर्भात घरकुल आवास योजनेला जागा दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी। त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी आज महानगरपालिकेला जागेचं अलॉटमेंट केलं आणि सर्वसामान्यांना घरकुल मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या। पंतप्रधान आवास योजनेच्या जो आवाज न्यूज 18 लोकमत उचलला, मी त्याचं आभार व्यक्त करतो। औरंगाबादच्या पंतप्रधान घरकुल योजनेवरून बरंच राजकारणही झालं, बरेच आरोप प्रत्यारोप झाले आणि कदाचित पुढेही होतील, पण न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे केवळ जागेच्या अभावी रखडलेला पंतप्रधान घरकुल योजनेचा गाडा आता हलणार असं दिसतंय। त्यामुळेच गोरगरिबांच्या डोक्यावरचं छत मिळण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल। गोरगरिबांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंतप्रधान घरकुल योजना जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे कुठेतरी रखडली होती। न्यूज 18 लोकमतनी ही अनास्था जगासमोर मांडताच आता जिल्हा प्रशासनाने जवळपास 20 हेक्टर जागा महानगरपालिकेला दिली। त्यामुळे आता गरिबांची घरं होण्याची शक्यता निर्माण झाली। एके दिवशी ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते त्याच सय्यद मतीनच्या चेहऱ्यावर आज हसू आहे आणि न्यूज 18 लोकमत गोरगरिबांच्या हक्काच्या घरकुल मिळण्यापर्यंत लक्ष देणार आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ